जय शंकर. श्री स्वामी समर्थ. कथा श्री शंकर महाराजांची. पांडुरंगाची एकादशी शुद्ध कार्तिकी. मेहेंदळेवाड्यातला सकाळचा भजनाचा कार्यक्रम झाल्यावर श्री पांडोबा भेंद्रे ताईसाहेबांना म्हणाले, आज आमच्या बालगंधर्वाचा मुक्काम इथे आहे. बदामी हौदाजवळ परांजपे वकील आहेत ना, त्यांच्याकडे. श्री बोंद्रे हे गंधर्व नाटक कंपनीत बालगंधर्वांना मृदुंगाची साथ करीत असत. पुण्यात असले की ते वेळात वेळ काढून मेहेंदळेवाड्यात भजन कीर्तनाला येत. लहर लागली तर साथही करीत. त्यांनी गंधर्व पुण्यात आहेत असं सांगताच ताईसाहेब म्हणाल्या, तुम्ही फारच भाग्यवान आहात बोंद्रे. फार मोठ्या कलावंतांची साथ घडते तुमच्या हातातून. देव माणूस आहेत ते. आम्हाला सुद्धा वाटतं केव्हा तरी त्यांच्या पायाची पायधूळ आपल्या वास्तूला लागावी. तेच तर म्हणतोय मी, आपली इच्छा पूर्ण व्हायचा योग आलाय. असं तो कसा काय? मी मध्ये आपल्या संबंधी त्यांच्याशी बोललो होतो. पंडित भास्कर बुवांच्या घराण्यातल्या माई इथे येऊन अभंग गातात, भजन करतात हेही सांगितलं. आणि आपण याल का इथे केव्हा तरी असं सुद्धा विचारलं. त्यांनी लगेचच होकार दिला होता. म्हणून जमलं तर आजच त्यांना विनंती करतो आणि संध्याकाळी कीर्तनाला घेऊन येतो. म्हटल्याप्रमाणे पांडवांनी खरोखरच बालगंधर्वांना वाड्यावर आणलं. त्यांना पाहताच त्यांना बघायला उत्सुक असलेल्या श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रावसाहेबांनी लगबगीनं पुढे येऊन त्यांना प्रणाम केला. मोठ्या आदरानं त्यांचा हात धरून त्यांना उच्चासनावर बसवलं. तानपुरे सुरात लागले. मृदुंग वाजवायला स्वतः पांडोबा बसले. कीर्तनाची वेळ झाली, पण ताईसाहेब गंधर्वाच्या उपस्थितीनं भारावल्या होत्या. त्यांना सुरुवात करायला धीर होईना. त्या माईंना म्हणाल्या, मला वाटतं आपण यांनाच सुरुवात करायला सांगावं, कारण त्यांच्यापुढे आपलं गाणं म्हणजे सूर्यापुढे काजव्यानं चमकणं. माईंनी मान डोलावली. माथ्यावरचा पदर आणखीन थोडा पुढे घेऊन त्या हात जोडून म्हणाल्या, आपणच काही म्हणावं अशी इच्छा आहे ताईसाहेबांची. आपल्या पुढे गायचा संकोच वाटतोय. छे छे, आपण अगदी संकोच करू नये. आपण नेहमीसारखं सगळं करावं. मी कोणी मोठा नाही आई. या सगळ्यांसारखाच मी सुद्धा एक भक्त. मी इथे बसलोय हेही आपण विसरून जावं आणि कीर्तनाला सुरुवात करावी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरीचा गजर झाला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा रूपाचा अभंग ताईसाहेबांनी इतक्या तन्मयतेनं म्हटला की सगळं वातावरण प्रसन्नतेनं भरून गेलं. मग त्यांनी हरिकथेची आवडी देवा, करीतो सेवा दासांची हा अभंग निरूपणाला घेतला. ताईसाहेब आणि येल्लूमाई दोघींचा आवाज मधुर. त्यावर अभिजात शास्त्रीय संगीताचा साज चढलेला आणि तो उमटत होता. भावभक्तीनं प्रफुल्लित झालेल्या त्यांच्या हृदयकमळाच्या गाभ्यातून भक्तांच्या सेवेला देव कसा धाव घेतो, त्याचं रक्षण नाना रूपानं घेऊन कसं करतो याचं निरूपण करताना ताईसाहेबांनी धाव घाली विठू आता चालू नको मंद हा अभंग म्हणायला सुरुवात केली. माईने तो उचलून धरला. दोघीही मोठ्या तन्मयतेनं विठू माऊलीला आळवू लागल्या. ताईसाहेब मध्य सप्तकात म्हणत, तर माई तार सप्तकात फिरक्या ताना घेत पुन्हा ध्रुपदावर येत. मग दोघीही आर्तस्वरानं साथ घालीत. विठ्ठला माय बापा, आता अगदी धावत ये, प्राण कासावीस झाला आहे. धाव धाव घाली विठू आता चालू नको मंद, चालू नको मंद. भावनाप्रधान हळव्या बालगंधर्वांना राहवल्या नाहीत. ते उत्स्फूर्तपणानं उद्गारले, वा 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 वा. आता पांडुरंगानं प्रत्यक्ष यायलाच हवं, दर्शन द्यायलाच हवं. आले आले. नेमकं त्याच वेळी कुणीसं म्हणालं, अहो महाराज आले. रावसाहेब तडकन उठले, जिन्यात गेले.
मोठ्या आदरानं महाराजांना आत घेऊन आले. डोक्यावर गोंडा असलेली फरची टोपी, अंगात पांढरा शुभ्र सदरा, त्यावर मोरपंखी रंगाचा कोट, गुडघ्यापर्यंत धोतर, हातावर नवग्रहांच्या अंगठ्या. महाराज सजून धजून आले होते. ते त्यांच्यासाठीच ठेवलेल्या आसनावर न बसता सरळ पुढे आले. पांडोबाच्या मृदुंगावर डाव्या हातानं जोरदार थाप मारून त्यांच्या शेजारीच बसले. तोंडातला सुगंधी विडा चगळीत म्हणाले, चालू द्या, चालू द्या, हाच अभंग पुढे चालू द्या. महाराजांच्या आगमनामुळे थांबलेला अभंग पुन्हा सुरू झाला. ताई माईच्या मनातला विठू धावून आला होता. त्यांच्या समोर बसून कौतुकानं त्यांच्याकडे बघत होता. त्यांच्या धाव्याला त्यानं साथ दिली होती. तो अभंग पुरा होतो ना होतो तोच ताईसाहेबांना एकदमच आतून स्फुरण आल्यासारखं झालं. महाराजांकडे बघत बघत जणू त्यांच्या रूपात पांडुरंगाचंच दर्शन घेत त्यांनी एकदम दुसऱ्या अभंगाला सुरुवात केली. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फांकती प्रभा, अगणित लावण्य तेजपुंजाळ, न वर्णवे तेथीची शोभा. यल्लूमाईचा तर हा अतिशय आवडता अभंग. त्यांनी साथ देत म्हटलं, कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, तेने मजला वेला वेधू. सर्वांनाच त्याचा वेध लागला. ऐकता ऐकता महाराज उठून उभे राहिले. ताईसाहेब गातच होत्या, क्षेम देऊ गेले तव, मीच मी एकटी. देवभक्त तर एकरूपच झाले. आता त्याला आलिंगन कसं देणार? हा अनुभव परेच्या पलीकडचा, तो वैखरीनं कसा सांगणार? महाराज डुलू लागले, हसू लागले. हा शब्दे विन संवादो, दुजे विन अनुवादो, दुसऱ्याला कसा कळणार? भावभक्तीच्या रंगात रंगून महाराज आता गिरक्या घेऊ लागले. भान हरपल्यागत नाचू लागले. पांडुरंगमय झाले आणि एक अलिप्त घडलं. शंकर महाराजांच्या ठिकाणी साक्षात विठ्ठल मूर्ती दिसू लागली. कानडा कर्नाटकू विठ्ठल आवर्तीनं झाला. नाथ संप्रदायाच्या चिन्हांकित मुद्रा धारण करून उभा राहिला. मस्तकावर आदिनाथ शिवाला धारण करणारा, कानात मत्स्येंद्रनाथांचं स्मरण करून देणारी मत्स्याकृती मकरा कुंडल घातलेला, वक्षस्थळावर भृगु ऋषींच्या पदघाताचं चिन्ह वत्सलांछन असलेला आणि गळ्यात भक्तांनी केलेल्या आत्मसमर्पणाचं चिन्ह असलेल्या तुळशी दलांची माला धारण केलेला श्री पांडुरंग सर्वांना दिसला. बालगंधर्वांची इच्छा पूर्ण झाली. त्याच्या दर्शनानं सर्वांचं भान हरपलं. जय शंकर.